हॅलो विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी मध्ये आपण गणित या विषयाबाबत माहिती घेणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे 8वी पर्यंत आपण गणित हा एकच विषय आपल्याला होता, म्हणजे गणिताचं एकच पुस्तक आपल्यासाठी होतं. परंतु इयत्ता 9वी साठी आपल्याला गणित विषयाअंतर्गत 2 भाग आहेत, गणित भाग 1 आणि गणित भाग 2. गणित भाग 1 म्हणजेच त्याला बीजगणित असं म्हटलं जातं आणि गणित भाग 2 म्हणजे त्याला भूमिती असं म्हटलं जातं. आपण आपल्या गणित भाग 2 म्हणजेच या भूमिती या विषयामध्ये आपल्या अभ्यासक्रमामधलं म्हणजे पहिलं प्रकरण आहे भूमितीतील मूलभूत संबोध. याबाबत आपण यापूर्वी अभ्यास केलेला आहे. एकूण या प्रकरणामध्ये पुस्तकामध्ये 1 ते 12 असे पेजेस आहेत. भूमिती ही एक गणिताची शाखा. यावर्षी आपल्याला गणिताचे 2 पेपर म्हणजे भाग 1 40 गुणांचा आणि भाग 2 40 गुणांचा असे आपल्याला 80 गुणांचं लेखी पेपर आणि 20 गुण हे अंतर्गत भागासाठी असे एकूण 100 गुणांचा आपला हा गणित हा विषय सत्र 1 साठी आणि सत्र 2 साठी आपल्याला असणार आहे. आज आपण या ठिकाणी भूमितीतील मूलभूत संबोध याबाबत आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. आपल्या सर्वांना माहित आहे, जेव्हा आपण एखादी बाब मानतो तेव्हा ती बाब ही सर्वानुमते मान्य झालेली असते. आता बघा, आपण बिंदू म्हणतो. जेव्हा आपण बिंदू म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर एक विशिष्ट प्रकारची आकृती येते. आपल्याला सांगितलं बिंदूची व्याख्या करा, व्याख्या करता येत नाही, पण आपण ते आकृतीद्वारे दाखवू शकतो. आपण नकाशा पाहतो. नकाशामध्ये एखादं शहर असेल तर ते शहर हे एका ठराविक खुणेने दाखवलं जातं, त्यालाच बिंदू असं आपण म्हणतो. म्हणजे आपण पाहिलं तर या ठिकाणी अशा पद्धतीनं स्पष्टपणे दिसणारा भाग म्हणजे आपण त्याला बिंदू म्हणतो. हा बिंदू आपल्याला स्पष्टपणे दिसण्यासाठी त्याच्या भोवताली अशा पद्धतीने एखादी खूण करण्याची प्रघात आहे किंवा आपण करत असतो. मग हे जे बिंदू आहेत, ह्या बिंदूंना आपल्याला नाव देता येतं. इंग्रजी अक्षरांनी आपण या ठिकाणी कॅपिटल्स असतील किंवा लहान अक्षरांनी देखील आपण त्यांना नाव देऊ शकतो. पण सर्वसाधारण आपल्याला कॅपिटल म्हणजे पहिल्या लिपीतील मोठ्या अक्षरांनी नाव दिलं जातं. समजा आपण या ठिकाणी आपल्याला एम नाव दिलं तर आपण याचं वाचन बिंदू एम आपण असं करतो, पण त्याची व्याख्या मात्र आपल्याला करता येत नाही. आता आपण या बिंदू हे जेव्हा असे असंख्य बिंदू आपण एका पुढे एक ठेवत गेलो, इथे एक अशा पद्धतीने आपण असंख्य बिंदू जर ठेवत गेलो तर आपल्याला एक विशिष्ट आकृती मिळते. हे बिंदू जर आपण जोडले अशा पद्धतीची आकृती मिळते. याला आपण रेषा म्हणणार आहे. पण रेषा दाखवताना मात्र आपल्याला
त्याच्या दोन्ही बाजूला ते बाण काढावे लागतात. कारण रेषा ही अमर्यादित असते. आपण रेषा ही दोन्ही दिशेला अमर्याद वाढवू शकतो. कुठपर्यंत? अमर्याद, म्हणजे तिला मर्यादा नाही. मग या रेषेवरती असे असंख्य बिंदू असतात. म्हणजे थोडक्यात रेषा म्हणजे या असंख्य बिंदूंचा एक संच असतो. म्हणजे हे सर्व बिंदू एका सरळ पद्धतीनं बांधलेले असतात, जोडलेले असतात. त्याला आपण रेषा. रेषेवरती आपल्याला दोन प्रकारे नाव देता येतं. रेषेच्या वरती आपण समजा कोणतेही असे दोन बिंदू घेतले, समजा या ठिकाणी P आणि एक Q बिंदू आपण घेऊया, तर या रेषेला नाव आपण रेषा PQ असं म्हणू शकतो. रेषा PQ म्हटलं तरी चालेल, रेषा QP म्हटलं तरी चालू शकतं. कोणताही बिंदू आपण इथं रेषा चं नाव देता येतो. रेषा PQ किंवा रेषा QP म्हणू शकतो आपण. किंवा आपल्याला रेषेला एक अक्षरी देखील नाव देता येतं. समजा अशी एखादी रेषा असली, या रेषेला इथं त्याच्या बाजूला समजा आपण आता L नाव देऊया, तर हिला आपण आता रेषा L म्हणू. म्हणजे आपल्याला या ठिकाणी याला नाव आपण जसं बिंदू M म्हणतो, तसं याला आपल्याला रेषा PQ म्हणता येतं. आता आणखी एक आपण पाहूया. आता अशी एक विशिष्ट बंदिस्त आकृती असते. पण समजा आपण अशा पद्धतीनं असं एखादी बंदिस्त आकृती काढली. आता याला आपण नाव देऊया समजा PQRS. इथं काय झालंय? बिंदू P, बिंदू Q, बिंदू R आणि बिंदू S हे एकत्र आपल्याला जोडलेले आढळून येत आहे. तेव्हा अशा प्रकारची जी आकृती असते त्याला आपण प्रतल म्हणतो. याला काय म्हटलं जातं? प्रतल. मग याला नाव आपण प्रतल PQRS आपण म्हणू शकतो. या ठिकाणी प्रतलाला एक अक्षरी सुद्धा नाव देता येतं. आता या ठिकाणी हे जे बाजू आहेत, या बाजू आपल्याला अनंतापर्यंत वाढवता येतात. म्हणजे या ठिकाणी ही बाजू आपल्याला, म्हणून या ठिकाणी प्रतलाच्या चारही दिशेला असे बाण काढण्याचा प्रघात आहे. पण हे सतत आपण करत नाही. फक्त या ठिकाणी आपल्याला या पद्धतीने आकृती दाखवली की त्याला आपण प्रतल असं म्हणतो. हे थोडक्यात रेषा घ्या किंवा प्रतल घ्या, हे बिंदूंचे संच आहे. रेषा सुद्धा अशा असंख्य बिंदूंचा संच आहे, तसं प्रतल सुद्धा असंख्य बिंदूंचा संच आहे. P आणि Q बिंदूंच्या दरम्यान असे असंख्य बिंदू आहेत. Q आणि R च्या दरम्यान असंख्य बिंदू आहेत. R आणि S च्या दरम्यान आपल्याला असे असंख्य बिंदू मिळतील. अशा पद्धतीने आपल्याला हे असंख्य बिंदू असतात आणि हे प्रतल अमर्यादित. म्हणजे ते प्रतल आपल्याला चारही बाजूला अनंतापर्यंत आपल्याला वाढवता येऊ शकतात. म्हणजे आपल्याला या बिंदू, रेषा किंवा प्रतलाबद्दल आपल्याला थोडक्यात सांगता येऊ शकतं. यानंतर आपण याच्या बाबतीत आणखी काही बाबी पाहणार आहोत. आपण याला मूलभूत संबोध म्हणणार आहे. म्हणजे काय की बिंदू म्हटलं की त्याची व्याख्या करता येत नाही, रेषा म्हटलं की व्याख्या करता येत नाही किंवा प्रतलाची व्याख्या करता येत नाही, परंतु आपल्याला ते दर्शवता येतं. या पद्धतीने आपल्याला बिंदू दाखवता येतो.
रेषा या पद्धतीने आपल्याला दाखवू शकतो आपण, किंवा प्रतल या पद्धतीनं दर्शवता येतो. आता आपल्याला गणित भाग 1 मध्ये आपण संच या विषयाबाबत पाहिलेला आहे. पाहत आहोत संच या प्रकरणाबाबत, या भागाबाबत. आता या संचचा विचार करून, संच म्हणजे काय, थोडक्यात संच म्हणजे काय तर अनेक घटकांचा की जे एकाच गुणधर्माने बांधलेले आहेत, अशा एकत्र सर्व बाबींचा म्हणजे घटकांचा एकत्रीकरण म्हणजे आपण त्याला संच असं म्हणतो. या संचाचा किंवा या बाबीचा, या गोष्टीचा विचार आपल्याला या ठिकाणी या मूलभूत संबोध म्हणजे या भूमितीमध्ये आपल्याला मूलभूत संबोध आपल्याला माहित करण्यासाठी उपयोगी पडू शकतो. आपण याच्यामध्ये रेषाखंड पाहूया. रेषाखंड काय असतो तर रेषाखंड या शब्दामध्येच अर्थ आहे. रेषाखंड, रेषेचा खंड, खंड म्हणजे तुकडा, भाग. आपल्याला ही जी रेषा आहे समजायची, ही रेषा PQ आहे. ही PQ रेषा आपण जर या ठिकाणी कट केली म्हणजे या ठिकाणी आपण तोडली, तिचा खंड घेतला म्हणजे एक ठराविक भाग घेतला, तर समजा आपल्याला या ठिकाणी एखादा विशिष्ट असा त्याचा भाग मिळतो, त्याला आपण रेषाखंड म्हणतो. म्हणजे समजा या ठिकाणी M आणि N हे अंत्यबिंदू आहेत. M आणि N हे अंत्यबिंदू आहेत. आता या ठिकाणी M च्या आणि N च्या बाजूला आपण अधिक बिंदू घेऊ शकत नाही, म्हणजे या ठिकाणी आपल्याला इथं थांबलेला आहे. मात्र M आणि N च्या दरम्यान असंख्य बिंदू आहे, म्हणजे MN हा जो भाग आहे तो अनेक बिंदूंचा हा संच आहे. म्हणजे आपण याला म्हणणार आहे रेषाखंड किंवा रेख MN. त्याला आपण नाव देणार आहे रेख MN किंवा रेषाखंड MN असं म्हणणार आहे. रेख MN किंवा रेषाखंड MN त्याला आपण म्हणू शकतो. रेख MN म्हटलं तरी चालतं, रेख NM म्हटलं तरी चालतं. रेषाखंड MN म्हणा किंवा रेषाखंड NM म्हणा, तोच आपल्याला भाग या ठिकाणी सांगता येऊ शकतो. थोडक्यात रेषाखंड म्हणजे रेषेचा मर्यादित हा भाग आपल्याला असतो. आता आपल्याला या ठिकाणी एखादा ही रेषा घेतली आणि या रेषेचा एका बिंदूपासून, रेषेवरचा एखादा बिंदू घेतला आणि त्या बिंदूपासून फक्त एकाच दिशेनं वाढणारा आपण भाग घेतला, तर या ठिकाणी आपण त्याला किरण असं म्हणतो. किरण म्हणजे काय थोडक्यात? किरण म्हणजे या ठिकाणी एकाच दिशेनं वाढणारा हा रेषेचा भाग, म्हणजे आपण त्याला किरण म्हणतो. आता याला नाव कसं दिलं जातं तर त्याचं या ठिकाणी, आता या ठिकाणी समजा आता M बिंदू आहे आणि इथे कुठंतरी समजा N बिंदू आहे, तर आपण ह्याला नाव किरण MN म्हणणार आहे. कारण याचा आरंभ बिंदू हा M आहे, आरंभ M बिंदू पासून झालेला आहे आणि तो N बिंदू सारख्या अशा अनेक बिंदूंच्या दिशेने तो पुढे पुढे जात राहणार आहे, म्हणजे याला आपण म्हणणार आहे किरण MN असं म्हणणार आहे. इथं मात्र आपण किरण NN म्हणू शकत नाही, किरण NM नाही म्हणू शकत, कारण या ठिकाणी आरंभ ज्या बिंदूपासून झालेला आहे तो बिंदू प्रथम घेऊन मगच त्याचं नाव त्या किरणाला देता येत असतं. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणणार आहे किरण MN असं म्हणणार आहे. म्हणजे किरण MN हा त्याचं नाव देताना आपल्याला आपल्याला आरंभ बिंदूचं प्रथम नाव त्याचं घ्यावं लागतं. आता आणखी आपण पाहणार आहे का रेषेच्या बाबतीत पाहिलं की रेषा आपण याला या पद्धतीने नाव देता येत असतं. रेषा सुद्धा काय आहे तर ह्या असंख्य बिंदूंचा संच आहे हे देखील आपल्याला पाहता येत असतं. त्यानंतर आपण आता या ठिकाणी एकरूप रेषाखंडाच्या बाबतीत पाहणार आहोत.
एकरूप रेषाखंड. एकरूप रेषाखंड कशाला म्हणू शकतो आपण? जेव्हा आपल्याला दिलेल्या रेषाखंडांची लांबी ही समान असते तेव्हा त्याला आपण एकरूप रेषाखंड म्हणणार आहे. म्हणजे समजा या ठिकाणी हा एक रेषाखंड आहे PQ आणि हा दुसरा रेषाखंड आहे LN. जर हा PQ रेषाखंड 3 सेंटीमीटरचा असेल आणि LN रेषाखंड सुद्धा 3 सेंटीमीटरचा असेल तर आपण म्हणणार आहे की हे दोन रेषाखंड काय आहेत? एकरूप रेषाखंड आहेत. आणि एकरूपतेसाठी आपण असं चिन्ह वापरतो की रेख व रेषाखंड PQ एकरूप रेख LN. म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने आकृती सांगता येतं की हे दोन रेषाखंड एकरूप आहेत कारण या दोन्ही रेषाखंडांची लांबी समान आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याकडे समजा हा एक रेषाखंड आहे, हा एक रेषाखंड आहे आणि हा रेषाखंड जर आपण एकमेकावरती असे ठेवले, जर ते तंतोतंत जुळले तर आपण म्हणणार हे काय? दोन्ही रेषाखंड हे एकरूप रेषाखंड आहेत. आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी एकरूप रेषाखंड आपल्याला सांगता येत असतं. आता रेषाखंड जेव्हा हे एकरूप असतात तेव्हा त्याचे देखील आपल्याला काही गुणधर्म सांगता येतात. एकरूप रेषाखंडाचे गुणधर्म काय गुणधर्म आहेत? तर प्रत्येक रेषाखंड हा काय असतो? स्वतःशी एकरूप असतो. प्रत्येक रेषाखंड हा रेषाखंड स्वतःशी एकरूप आहे. हा PQ रेषाखंड हा स्वतःशी एकरूप आहे. म्हणजे या ठिकाणी MN रेषाखंड हा स्वतःशी एकरूप आहे. तेव्हा त्याला आपण म्हणतो परावर्तनता. जेव्हा प्रत्येक रेषाखंड स्वतःशी एकरूप असतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? परावर्तनता म्हणतो. समजा आपल्याकडे आता दोन रेषाखंड आहेत. हा याला आपण पहिला रेषाखंड म्हणून, याला दुसरा रेषाखंड. पहिला रेषाखंड हा दुसऱ्याशी तंतोतंत जुळत असेल तर दुसरा रेषाखंड हा पहिल्याशी तंतोतंत जुळतो. या गुणधर्माला आपण म्हणतो, या ठिकाणी आपण याला म्हणणार आहे सममितता. म्हणजे या ठिकाणी काय की एक रेषाखंड दुसऱ्याशी जुळत असेल म्हणजेच एकरूप असेल तर दुसरा रेषाखंड पहिल्याशी एकरूप असतो, त्याला आपण सममितता म्हणतात. आणि आपण या ठिकाणी तिसरा गुणधर्म पाहणार आहोत, संक्रामकता. संक्रामकता मध्ये काय की जर समजा आपल्याला या ठिकाणी 3 रेषाखंड आहेत, पहिला रेषाखंड दुसऱ्याशी जुळतो, दुसरा रेषाखंड तिसऱ्याशी जुळतो, तर पहिला आणि तिसरा रेषाखंड परस्परांना जुळतात असं त्याचा. म्हणजे पुन्हा पहा, या ठिकाणी 3 रेषाखंड आहेत. हा पहिला रेषाखंड दुसऱ्याशी जुळतो म्हणजे एकरूप आहे, दुसरा रेषाखंड तिसऱ्याशी एकरूप आहे, तर तिसरा रेषाखंड हा काय असतो? पहिल्याशी एकरूप असतो. त्याला म्हटलं तर संक्रामकता. म्हणजे आपल्याला पहिला दुसऱ्याशी रेषाखंडाशी एकरूप, दुसरा तिसऱ्याशी एकरूप, तेव्हा तिसरा आणि पहिला परस्परांना काय असतात? एकरूप असतात. हे एकरूप रेषाखंडाचे आपल्याला 3 गुणधर्म सांगता येतात. परावर्तनता म्हणजे प्रत्येक रेषाखंड स्वतःशी एकरूप असतो. सममितता म्हणजे एक रेषाखंड दुसऱ्याशी एकरूप असेल तर दुसरा रेषाखंड पहिल्याशी एकरूप असलेला सममितता म्हणतात. त्यानंतर संक्रामकता म्हणजे पहिला दुसऱ्याशी एकरूप असेल, दुसरा तिसऱ्याशी एकरूप असेल तर तिसरा आणि पहिला परस्परांशी एकरूप असतात. यानंतर आपण आता रेषाखंडाच्या मध्यबिंदूबाबत बघणार आहोत. आता पहा, समजा एखादा आपल्याला रेषाखंड दिलेला आहे, तर त्या रेषाखंडाचा मध्यबिंदू आपल्याला माहिती होईल का? तो आपण विचार करूया. रेषा असेल तर रेषेचा मध्यबिंदू मिळतो का आपल्याला? नाही. आपण जेव्हा रेषाचं वर्णन करतो किंवा रेषा आपण विचारात घेतो तेव्हा त्या आरंभ या ठिकाणी रेषेचा विचार करतो तेव्हा रेषा अनंत बिंदू असतात.
तेव्हा त्यामध्ये एखादा आपण या ठिकाणी काय करतो, या ठिकाणी त्या रेषेचा आरंभ मानतो. आरंभ रेषेचा आपल्याला कुठे आहे हे सांगता येत नाही. पण रेषाखंडाच्या बाबतीत मात्र बघा, समजा आता हा रेषाखंड आहे AB. रेषाखंड म्हटलं की तो मर्यादित रेषेचा भाग असतो, त्यामुळे त्याला काय असते, ठराविक लांबी असते. मग या ठिकाणी समजा हा 5 सेंटीमीटरचा रेषाखंड आहे. रेषाखंड AB याची लांबी म्हणजे LAB बरोबर 5 सेमी असं आपण म्हणतो. किंवा आपल्याला बिंदूच्या बाबतीत विचार केला तर अंतर AB बरोबर 5 सेमी असं म्हणू शकतो. आपण कोणत्याही भाषेमध्ये म्हणजे लांबी AB बरोबर 5 सेमी किंवा अंतर A आणि B बिंदू मधलं 5 सेमी आपण म्हणू शकतो. आता हा रेषाखंड आहे, हा कोणता रेषाखंड आहे, रेषाखंड AB आहे. ह्या AB रेषाखंडाची लांबी ही जर समजा 5 सेमी असेल तर आपल्याला याचा मध्यबिंदू सांगता येतो. कुठे येईल मध्यबिंदू, बरोबर याच्या मध्यावरती. म्हणजेच या समजा आपण M नाव दिलं त्या मध्यबिंदूला, तर AM अंतर हे 2.5 सेमी असेल, तर MB अंतर काय होणार आहे, 2.5 सेमी. म्हणजे आपल्याला रेषेचा मध्यबिंदू सांगता येत असतो. आता या ठिकाणी समजा हा AB एक रेषाखंड आहे, दुसरा रेषाखंड समजा हा 5 सेंटीमीटरचा आहे, दुसरा रेषाखंड आपण या ठिकाणी 6 सेंटीमीटरचा घेतला की त्याला आपण PQ रेषाखंड आहे. आता हा AB रेषाखंड 5 सेमी, PQ रेषाखंड 6 सेमी, म्हणजे हे दोन रेषाखंड एकरूप नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला यांची तुलना देखील रेषाखंडाची करता येऊ शकते, कारण त्यांची लांबी आपल्याला माहित असते. म्हणजे हा PQ रेषाखंड मोठा आहे म्हणून PQ हा रेषाखंड AB पेक्षा मोठा आहे, हे आपण या चिन्हाच्या साहाय्याने दाखवता येतो. अशा पद्धतीने रेषाखंडाची आपल्याला या ठिकाणी तुलना करता येत असते. तसेच आपल्याला एखाद्या बिंदूचं रेषेपासूनचं अंतर देखील आपल्याला सांगता येऊ शकते. म्हणजे हा जर रेषाखंड आहे, हा रेषाखंड समजा AB रेषाखंड आहे आणि ह्या AB रेषाखंडाच्या पासून काही अंतरावरती जर बिंदू समजा या ठिकाणी P बिंदू असेल, तर ह्या P बिंदू पासून या रेषाखंडावरती जर किंवा आपण लंब टाकला, तर हे जे लंब अंतर असतं म्हणजे PM, ह्याला आपण काय म्हणतो, हे या AB रेषाखंडाचं लंबांतर आहे असं आपण म्हणतो. म्हणजे या PM ला आपण काय म्हणतो, लंबांतर. म्हणजे AB रेषाखंडापासून P हा बिंदू किती सेंटीमीटरवर आहे, किती अंतरावर आहे ते आपल्याला इथं